हॅलो, नमस्कार. मी ज्योती. तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला तर माहितीच झाली महागाई किती वाढलेली आहे आणि फ्रॉड पण खूप वाढलेला आहे. तर माझ्यासोबत आज एक फ्रॉड होणार होता आणि त्या फ्रॉडपासून मी कशी सावध झाली ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की मी फ्रॉड तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघा. तर आज सकाळी मला एक कॉल आला आणि कसा मला कॉलवरून म्हणतो माझं नाव घेतलं. त्याला माझं नाव माहिती होतं आणि माझं पूर्ण नाव घेतलं. मला म्हणतो ज्योती आणि माझ्या वडिलांकडचं नाव घेतलं, की ज्योती मनोहर वाघ बोलतीयेस ना तू? तर मी म्हटलं हो. मला वाटलं काहीतरी चांगला ओळखीचा व्यक्ती दिसतोय, तेव्हा त्याला माझं सगळं नाव माहिती आहे. तर मी म्हटलं हो. तर मला म्हणतो अगं तुझ्या पप्पांनी मला की नाही ₹10,000 दिले होते आणि आत्ता त्यांचा फोन लागत नाही. मी तुला रिटर्न थोडा वेळ विचारच केला. मी म्हटलं पप्पांनी माझ्या 10,000 दिलेत. मग मी त्याला म्हटलं, "माझ्या पप्पांनी दिलेत तुम्हाला 10,000 मग तुम्ही त्यांना का नाही रिटर्न केले?" तर मला म्हणतो, "नाही त्यांचा फोन लागत नाहीये म्हणून त्यांनी सांगितले की माझ्या मुलीला त्यांनी तुझा नंबर दिलाय मला आणि ते बोललेत की माझ्या मुलीला ₹10,000 द्या." तर म्हणजे विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना, की असं कसं शक्य आहे? आणि मेन म्हणजे माझ्या पप्पांना जाऊन आज 25 वर्ष झालेली आहे. तर माझ्या डोक्यात लगेच आलं की हा काहीतरी फ्रॉड आहे. कारण की जो व्यक्ती हयातच नाहीये, जो व्यक्ती या जगातच नाहीये, तो व्यक्ती माझा नंबर कसा देणार आहे? आणि 25 वर्ष म्हणजे जेमतेम मी त्यावेळेस 5 वर्षाची असणे, 5 ते 6-7 वर्षाची असणार आहे मी त्यावेळेस. ना त्यावेळेस माझ्याकडे हा नंबर होता, ना माझ्याकडे फोन होता आणि आणि मी तेच विचार करते मग म्हटलं माझ्या पप्पांना जाऊन आज गेले 25 वर्ष झाले आणि ह्या व्यक्तीला कधी माझा नंबर दिला माझ्या पप्पांनी आणि त्याला 10,000 दिले आणि सांगितलं की माझ्या मुलीला द्या म्हणून. म्हणजे इतके फ्रॉड वाढलेले आहे जगामध्ये. आता मला लगेच लक्षात आलं की अरे मला पप्पा आहेच नाही, तर ते कसं सांगतील यांना फोन करून की माझ्या मुलीला पैसे द्या. मी म्हटलं हे बघा मला काहीही पैसे नको आहेत तुमच्याकडेच ठेवा तुमचे पैसे. मला तुमचे पैसे नको आहेत. कारण की आता मला मला पप्पा नसल्यामुळे मी लगेच अलर्ट झाले की नाही हा फ्रॉड आहे. हा माणूस मला फसवण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर मी म्हटलं जर आता माझ्या जागी दुसरं कोणी असतं, आपण गडबडीत असलो, तर आपण काय म्हणतो हां, पप्पा बाहेरगावी राहत असले आपले, तर आपण काय म्हणतो ठीक आहे वडिलांनी सांगितलंय म्हटल्यावर त्यांनी विश्वास आणि तो व्यक्ती आपलं पूर्ण नाव सांगतोय. आपण त्याच्यावर विश्वास ठेवणारच. आपण म्हणू हां, ठीक आहे चला चला पाठवा काका, तुम्ही पैसे पाठवून द्या मला. मी गडबडीत आहेत, मी बघून घेतो. तर ते काय करतात पैसे पाठवण्याचा मेसेज टाकतात आपल्याला. आणि मग मेसेज आल्यानंतर आपल्याला म्हणतात की हां 10,000 आले चुकून. अरे बेटा चुकून की नाही त्याच्यात 2,000 एक्स्ट्रा आले किंवा 3,000 आले किंवा 10,000च एक्स्ट्रा आले, तर तू काय कर तुझे 10,000 काढून घे आणि मला 10,000 रिटर्न पाठव. म्हणजे त्यांचा इतका फ्रॉड, फक्त त्यांचा मेसेज येतो आपल्याला की पैसे आलेत म्हणून, पण पैसे आपल्या अकाउंटला येत नाही. त्याच्यामुळे असे फसू नका. जर तुम्हाला असा काही कॉल येत असेल तर घरच्यांना विचारा, खात्री करून घ्या की तुम्ही कुणाला पैसे दिलेत का, कोणाला तुम्ही सांगितलेत का पैसे पाठवायला. आणि अशा व्यक्तींकडनं पैसे घेऊच नका, कारण की फ्रॉड खूप होतोय. आपल्याला जर वाचायचं असेल तर अलर्ट राहायला हवं. आणि त्यामुळे तुम्हाला सांगते मी की महागाई खूप वाढलेली आहे. लोक असे म्हणजे फ्रॉड करायला लागलेत आणि त्यांना काम नको, मेहनत नको करायला. त्यांना फ्रीमध्ये जेवढं भेटेल, लोकांना फसवेगिरीचं काम म्हणजे इतकं वाढलंय ना लोकांना फसवायचं. तर प्लीज विनंती आहे माझी, असं कुठेच कोण असं स्वतःहून रिटर्न करतंय बरं पैसे? आपण जर पैसे दिले तर ते पैसे आपले राहिले नाही. म्हणजे आपण आपले पैसे द्यायचे आणि आपणच सतत त्यांना फोन करून करून बाबा पैसे रिटर्न दे, बाबा पैसे रिटर्न दे, हे होतं आजकाल. आणि जर कोणी व्यक्ती स्वतःहून फोन करून म्हणतोय की तुमचे पैसे माझ्याकडे तर मला तुम्हाला रिटर्न करायचे, डोक्यात लगेच लाईट पेटवायची की काहीतरी इथे घोळ आहे. म्हणून अशा भामट्या लोकांना बळी पडू नका. स्वतःचे पैसे मेहनत करून आपण पैसा कमवतो, मग अशा भामट्यांना का म्हणून द्यायचा आपण पैसा आपला का? आणि अलर्ट राहा, सावधान राहा. आणि आपला पैसा आपण खूप मेहनतीनं कमवतो, असं भामट्यांच्या मादेला लागून आपला पैसा वाया घालवू नका. धन्यवाद.